नमस्कार. स्वाती कर्वे छंद फिरण्याचा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मस्कतच्या ग्रँड मॉस्कच्या पाठोपाठ आज मी तुम्हाला कैरोच्या मोहम्मद अली मॉस्कची ओळख करून देणार आहे. मोहम्मद अलीनी बांधलेली असल्यामुळे हिचं नाव मोहम्मद अली मॉस्क. पूर्वीच्या काळी बाले किल्ल्यामध्ये म्हणजे गावापासून खूप दूरवर असलेली ही मशीद आता मात्र गर्दीत भर रस्त्यामध्ये आणि मोडकळीला आलेल्या अवस्थेत आढळते. तिची खास ओळख म्हणून असलेले 5 घुमट तिच्या डोक्यावर आहेत. पण आता मात्र ते जुन्या फोटोतच बघायचे. साधीशी सिमेंटची वाटणारी कमान, असं एक बेताचंच पण रुंद प्रवेशद्वार, तिथून आतमध्ये फरशीचा रुंद रस्ता जातो. त्यावरून सरळ चालत जाऊन उजवीकडे बराच मोठा वळसा घालून गेल्यानंतर लाकडी दरवाजा लागतो. आत प्रवेश करत असतानाच आपल्याला आपल्या चपला काढून त्याचे तळवे एकमेकांना जोडून भिंतीकडेला ठेवावे लागतात, कारण चपलांची जी बाजू रस्त्याला लागते ती इथे मशिदीच्या बाहेरही खाली जमिनीवर लागता कामा नये. आत गेल्यानंतर सर्व अंग झाकून घेतलेलं असलं पाहिजे, म्हणून बाई माणसांनी जरी साडी नेसलेली असली तरी सुद्धा पाठीकडचा पोटाकडचा भाग जराही दिसू नये म्हणून जर्किन सारखं हिरव्या रंगाचं काहीतरी ते सगळ्यांना अंगावर घालायला देतात. पर्यटकांना पाहण्यासाठी खुल्या असलेल्या जवळजवळ सगळ्याच मशिदींमध्ये असे नियम असतात. विशेषतः मीना प्रभूंची पुस्तकं वाचल्यानंतर हे लक्षात येतं. त्यांनी अनेक मशिदींना भेटी दिल्या आहेत आणि त्या त्या ठिकाणी हे सगळं अगदी अशाच पद्धतीने असलेलं दिसतं. शिवाय आतमध्ये हांड्या, झुमरं, हांड्यांचे आकार म्हणजे अभिषेक पात्रांचे, त्याच्या माळाही आतमध्ये असतात. पूर्वी त्यामध्ये मेणबत्त्या लावलेल्या असतील तर आता विजेचे छोटे छोटे दिवे असतात. पूर्वीच्या फोटोंमध्ये अशा 3-4 माळा दिसतात, आता मात्र इथे एकच माळा दिसते. शिवाय वरच्या घुमटामध्ये झुंबर, त्याच्या आतमधून केलेलं नक्षीकाम, हे सगळं खूप छान सजावटीचं असतं. इथे हांड्या, झुमरं, गालिचे, हा गालिचा खूप जुनाट झालेला होता, साधा प्लेन लाल रंगाचा असा तो होता. तर हांड्या झुमरांनी सजलेली तरीही फारसा लखलखाट नसलेली ही मशीद बघताना खूप छान अनुभव वाटत होता, कारण बाहेरच्या उन्हातून आल्यानंतर तिथली शांतता आणि गारवा हा सुखद वाटत होता. मधल्या मोठ्या जागेचा मुख्य चौकोन आखणारे आणि वरचं छत तोलून धरणारे 4 संगमरवरी खांब मशिदीत 4 टोकांना आहेत. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हिचं बांधकाम झालं. 13व्या शतकापासून असलेली अनेक जुनी बांधकामं त्यावेळेला तिथल्या राजावरील रागाच्या पोटी मोहम्मद अलीनी शिल्लक ठेवली नाहीत. आधुनिक इजिप्शियन युगाचा संस्थापक म्हणून मामूलक आणि ओटमच्या काळातलं आर्किटेक्चर त्यांनी बदलून टाकायचं ठरवलं. आणि असं असलं तरी सुद्धा कैरोमधलं जुनं बांधकाम म्हणून हीच मशीद ओळखली जाते आणि इस्लामिक आर्किटेक्चरचा नमुना म्हणून सुद्धा. मशिदीतला आतला मिहराब ही मक्केची दिशा दाखवतो. तिथे पाहून नतमस्तक व्हायचं, नमाज पढायचा. मूर्ती तर नाहीच. या भिंतीलाच हा एक नक्षीदार सजवलेला बंद दरवाजासारखा भाग असतो. सोनेरी आणि हिरव्या रंगाची मुक्त उधळण असते. शुक्रवारच्या दिवशी जिथून लोकांना उद्देशून मुल्ला भाषण करतो ती जागा म्हणजे मिनबार. हा भिंतीतून पुढे आलेला एक छोटासा भाग म्हणजे गॅलरीज. अगदी अरुंद असते, व्यासपीठ तर नसतंच, आणि तिथवर जाण्यासाठी तितकाच अरुंद असा एक छोटा जिना. पश्चिमेला आणि ईशान्येला 2 दरवाजे आहेत. बाहेरच्या बाजूला मोठं थोरलं अंगण म्हणजे कोर्टयार्ड. जागा पुरेशी असेल तर प्रत्येक मशिदीला हे नक्कीच असतं, कारण वाढती लोकसंख्या नमाजासाठी सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा असावी लागते. अलाबास्टर दगडाचा काही भाग खराब झाला म्हणून मशिदीच्या बाहेरच्या बाजूला लाकडांनी सजवलेली जागा आढळते. अंगणाच्या मध्यभागी एक सुंदर कारंजही आहे. अलाबास्टर दगडात केलेलं बरंच काम असल्यामुळे ह्याला अलाबास्टर मॉस्क असंही म्हणतात. वरून दिसणाऱ्या घुमटातला मधला घुमट हा 52 मीटर उंचीचा असून 41 मीटर परिघाचा आहे. त्याच्या अर्ध्या उंचीचे 4 घुमट भोवतीने असून त्यांच्यामध्ये
पुन्हा मध्यम आकाराचे 4 घुमट आढळतात. हे सगळे घुमट जस्तानी मढवलेले असून चांदण्यामध्ये ते खूप छान चमकतात. घुमटांचा फोटो खूप आकर्षक दिसतो. मशिदीच्या बाजूला तळापासून वर उंच निमुळते मिनार जात असतात. इथे मशिदीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. याच्यामध्ये ते घुमटही दिसत आहेत आणि त्याच्यावर गेलेले मिनारही दिसत आहेत. तर हे 80 मीटरहून अधिक उंची असलेले मिनार आणि कमानी ही इस्लामी वास्तुशैलीची खास वैशिष्ट्ये असतात. एखादा तरी मिनार आणि दारखिडक्यांना असलेल्या कमानी हे त्यांचं वैशिष्ट्य. बायकांनी नमाज फिरण्यासाठी घराबाहेर पडावं अशी कोणाचीही अपेक्षा नसते. त्यात ही मशीद तर 150 वर्षाहून अधिक जुन्या काळातली. पण अशी जागा मस्कतच्या मॉस्कमध्ये मात्र आहे, कारण ती मॉस्क 20 वर्षापूर्वी बांधलेली आहे. मोहम्मद अली मॉस्क ही जगात त्यावेळी सर्वात मोठी म्हणून ओळखली जात होती. आता मात्र तिचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. 2001 मध्ये मस्कतच्या सुलतान काबूस बिन सईद या राजांनी एक वास्तुशिल्प निर्माण केलं, ते ग्रँड मॉस्क. तिथे ही मशीद सर्वात मोठी आहे असं सांगितलं जातं आणि आपण जर दोन्ही मशिदींना भेटी दिल्या तर ते आपल्याला सहज पटतं, लक्षात येतं. तिला खरंच तुलना नाही. आपल्याला मात्र या दोन्ही मशिदी एकाच काळात बघायला मिळतात. ही आपली श्रीमंती. 3री म्हणजे 2 नंबरची मशीद कुठली याचा उल्लेख तसं सापडत नाही, पण ती बहुधा जेरुसलेम मधली अल अक्सा मशीद असावी. यानंतर आम्ही कैरोच्या खलील मार्केटमध्ये जाणार होतो आणि तिथे जाऊन आम्हाला तिथले स्पेशल गलाबिया गाऊन बघायचे होते. हे वर्णन जर आपल्याला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.